जीवनशास्त्राचे महान जाणकार म्हणतात की घरातील शत्रू हा एखाद्या असाध्य व्याधीसारखा असतो, जो हळूहळू संपूर्ण शरीर पोखरून काढतो आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. जोपर्यंत आपल्याला याची जाणीव होते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच जर आज तुमच्या आयुष्यात अशी कोणतीही व्यक्ती असेल जी तुम्हाला दररोज मानसिक दृष्ट्या खच्ची करत आहे, तुमचा अपमान करत आहे आणि तुमच्या आत्मविश्वासाला तुडवत आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तुम्ही कधी विचार केला आहे का की सर्वात मोठा विश्वासघात बाहेरून नाही तर आपल्याच घराच्या उंबरठ्यावर होत असतो. बाहेरून शत्रूचा हेतू स्पष्ट असतो, त्याचे इरादे एखाद्या उघड्या पुस्तकासारखे स्पष्ट वाचता येतात, पण घरातील शत्रू हा निरागस चेहरा घेऊन आपल्यापणाचे सोंग आणून आपल्या मुलांना हळूहळू पोकळ करत असतो. तो आपल्यासोबत हसतो, गप्पा मारतो, जेवणाच्या टेबलावर सोबत बसतो, पण त्याच्या मनात विषारी दंश लपलेला असतो. प्राचीन नीतिशास्त्र अगदी योग्य सांगते येते की जेव्हा शत्रू आपल्याच घरातला असतो तेव्हा युद्ध तलवारीने नाही तर चातुर्याने आणि नीतिधैर्याने जिंकावे लागते. हा शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून नातेवाईक, मित्र किंवा कधी कधी सख्खे भावंडे आणि अगदी आई वडिलांच्या रूपातही असू शकतो. तो आपल्या उणिवांनाच हत्यार बनवतो, आपल्या विश्वासाला खंजिरासारखी धार लावतो, आपल्या शांततेला तो आपली भीती समजतो, आपल्या सहनशीलतेला दुबळेपणा मानतो आणि आपल्या सोज्वळपणाला आपलं पराभव समजतो. यशस्वी जीवन नीती शिकवते की खरी ताकद त्या शांततेत दडलेली असते, जी विचारपूर्वक आणि ठाम निर्धाराने स्वीकारली जाते. जेव्हा शत्रू आपल्याच घरात असतो तेव्हा पहिले पाऊल म्हणजे त्याच्या मनाचा ठाव घेणे, त्याच्या कुटील हेतूची दिशा ओळखा, त्याच्या पोंड्यामागे लपलेला पिशाचा सुगावा घ्यायला शिका. जेव्हा तो तुमच्या यशावर विषारी टीका करतो, तुमच्या स्वप्नांची थट्टा करतो किंवा तुमच्या कष्टांना तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सावध व्हा. हे स्पष्ट संकेत आहे की तो तुमचे हितचिंतक नाही आणि जो तुमचे भले इच्छित नाही. त्याने मग नातेसंबंधाचा कोणताही मुखवटा घातला असला तरी तो प्रत्यक्षात शत्रूच आहे. अशा छुप्या शत्रूंना धडा शिकवण्यासाठी नीतिधुरधरांनी 8 अचूक आणि प्रभावी चाली सांगितल्या आहेत, ज्या युद्धाच्या रणनीतीपेक्षा मुळीच कमी नाहीत. या चाली शिकवतात की कोणताही गोंधळ न घालता, तलवार न उचलता आपल्या शत्रूला त्याच्या जाळ्यात कसे अडकवायचे. आज आपण महान रणनीतिकारांच्या त्या गुप्त चालीबद्दल बोलणार आहोत, ज्या घरातील छुप्या शत्रूचा सामना करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली आहेत. हा तो शत्रू आहे जो तुमचे स्वतःचे रक्त आहे पण मनात विष धरून बसला आहे. यांच्याशी लढणे ही जगातील सर्वात कठीण लढाई आहे, पण युद्धात धुरंधरांनी आपल्याला मार्ग दाखवला आहे आणि तो मार्ग म्हणजे प्रज्ञेचे युद्ध. पहिली जात भावनांचा भक्कम किल्ला बनवा. घरातील शत्रू सर्वात आधी तुमच्या भावनांच्या भिंतीवर हल्ला करतो, कारण त्याला ठाऊक असते की तुम्ही त्याला नाही म्हणू शकणार नाही किंवा त्याला प्रत्युत्तर देऊ शकणार नाही. तो वारंवार तुमच्या आत्मविश्वासावर, तुमच्या स्वप्नांवर आणि तुमच्या प्रतिष्ठेवर प्रहार करेल. तुम्हाला मानसिक दृष्ट्या तोडणे हेच त्याचे लक्ष असते. पण श्रेष्ठ विचारवंतांचे सूत्र काय सांगते, जर तुमची मने स्थिर असतील तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हलवू शकत नाही. हे कसे करायचे? स्वतःला इतके खंबीर बनवा की त्याचा प्रत्येक टोमणा, प्रत्येक अपमान तुमची शक्ती बनेल. त्याच्या नकारात्मकतेचा वापर स्वतःसाठी इंधन म्हणून करा. जेव्हा तो म्हणेल की तुम्ही काहीच करू शकत नाही, तेव्हा त्याच आगीत ताळून सुलाखून निघून हे सिद्ध करा की तुम्ही अशक्य गोष्टी साध्य करू शकता. त्याचे वाद तुम्हाला कमवत नाही तर अभेद्य बनवतील. दुसरी चाल, शांतपणे सहकार्य मिळवा. ही चाल अत्यंत सूक्ष्म आणि शक्तिशाली आहे. घरात नेहमीच काही लोक असे असतात जे तटस्थ असतात. ते ना तुमच्या बाजूने असतात ना विरोधात. बुद्धी प्रामाण्यवादी म्हणतात यांना आपल्या बाजूने वळवा, पण लक्षात ठेवा हे जबरदस्तीने किंवा स्वतःची बढाई मारून करायचे नाही, तर तुमच्या वागण्यातून, तुमच्या सत्यातून आणि तुमच्या व्यवहारातून त्यांना प्रभावित करा. नेहमी खरे बोला आणि सदाचाराने वागा. जेव्हा ते स्वतःच्या डोळ्याने पाहतील की चूक तुमची नाही तर ते शत्रूची आहे, जो सतत तुम्हाला खिजवण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा ते आपोआप तुमच्या बाजूने उभे राहतील. नीतिवंतांचा हा विचार लक्षात ठेवा. जर न्यायासाठी तुम्हाला स्वतःला ओरडावे लागेल तर लोक तुम्हाला चुकीचे समजतील, पण जर तुमचे आचरण न्याय आणि शुद्ध असेल तर लोक स्वतःहून तुमच्या समर्थनात उभे राहतील. हा एक प्रभावी आणि मूक विजय आहे. तिसरी चाल, योग्य संधीची प्रतीक्षा करा. हा धैर्याचा खेळ आहे. मुत्सद्दी तज्ञ स्पष्टपणे सांगतात की प्रत्येक शत्रू एक ना एक दिवस चूक नक्कीच करतो. तो दिवस म्हणजे तुमचा विजयाचा दिवस. पण तो दिवस येईपर्यंत तुम्हाला शांत आणि सावध राहायचे आहे. त्यांच्या हालचालीवर लगेच उद्वेगाने प्रतिक्रिया देऊ नका. त्याला असे वाटू द्या की त्याच्या सर्व चाली यशस्वी होत आहेत. त्यामुळे तो अधिक अहंकारी होईल आणि मदांध अवस्थेतच माणूस सर्वात मोठी चूक करतो. जेव्हा तो आपल्या सर्वात मोठ्या कमकुवतपणासह समोर येईल आणि त्याची खोटी प्रतिमा सर्वात समोर उघड होईल, तेव्हा एकाच प्रहारात त्याचे सर्व चाली त्याच्या समोर मांडून ठेवा. तो क्षण तुमचा असेल, पण त्यासाठी प्रचंड सही राखणे गरजेचे आहे. चौथी चाल, शांतपणे अंतर राखा. शत्रूला सर्वात जास्त वेदना कधी होतात, जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करता. ही चाल म्हणजे तलवार न चालवता केलेला वार आहे.
तुम्ही काहीही न बोलता, कोणताही गोंधळ न घालता हळूहळू त्याच्यापासून अलिप्त व्हा. त्याला असे वाटले पाहिजे की त्याच्या बोलण्याचा किंवा वागण्याचा तुमच्यावर तसूभरही परिणाम होत नाही. तुम्ही आनंदी आहात आणि आयुष्यात पुढे जात आहात. विनाकारण वाद नको आणि आत्मसमर्थनही नको. फक्त इतकेच करा की तुमच्या आयुष्यातून ती व्यक्ती हळूहळू रद्द पार होईल. जणू ती कधी होतीच नाही. हे मानसिक अलिप्तपण त्याला आतून हलवून सोडेल. 5वी चाल, प्रतिचारे. हे बुद्धिमान रणनीतिकारांच्या सर्वात श्रेष्ठ चालीपैकी एक आहे. जर कोणी तुमच्याबद्दल खोट्या अफवा पसरवत असेल किंवा तुम्हाला बदनाम करत असेल तर थेट वाद घालण्यात अनेकदा आपलेच नुकसान होते. त्याऐवजी त्याची चाल त्याच्या विरुद्ध वापरा. उदाहरणार्थ, जर कोणी म्हणत असेल की तुम्ही खूप अहंकारी आहात तर लोकांसमोर इतकी नम्रता आणि कृतज्ञता दाखवा की ती व्यक्ती स्वतःच खोटी ठरेल. तुमच्या कर्मातूनच त्याचे पितळ उघडे पडेल. तुम्हाला काही बोलण्याची गरज पडणार नाही. ही न लढता जिंकलेली लढाई आहे. 6वी चाल, निरंतर प्रगती. ही सर्वात महत्वाची चाल आहे. गळातील शत्रूची सर्वात मोठी इच्छा हीच असते की तुम्ही स्थिर राहावे. तुम्ही घाबरलेले पाहिजे, थकून हार मानली पाहिजे. तो डोमणे केवळ यासाठीच मागतो जेणेकरून तुमचे लक्ष तुमच्या ध्येयापासून भरकटे. अभेद्य नीतीची हीच महत्वाची आज्ञा आहे. थांबू नका, शांतपणे आपले काम करत राहा, कष्ट करत राहा आणि आपले कर्तृत्व गाजवत राहा. तुमचे यश आणि तुमची प्रगती हे त्या शत्रूसाठी सर्वात मोठे अविस्मरणीय उत्तर असेल. लक्षात ठेवा, शांततेने उभे केलेले साम्राज्य सर्वात मजबूत असते, कारण ते दिसत नाही पण त्याचा परिणाम दीर्घकाळ होतो. जेव्हा तुम्ही यशाची शिखरे गाठाल तेव्हा त्याचा आवाज आपोआपच क्षीण होईल. 7वी चाल, अंतिम आणि सर्वात घातक प्रहार विसरून जा, पण माफ करू नका. मित्रांनो, हा सर्वात कठोर पण अत्यंत आवश्यक धडा आहे. माफी त्यांच्यासाठी असते ज्यांना पश्चाताप होतो, जे आपली चूक मान्य करतात. पण जी व्यक्ती जाणून बुजून तुम्हाला वारंवार खाली खेचण्याचा प्रयत्न करते, तिच्यासाठी माफी हा शब्द अर्थहीन आहे. अशा व्यक्तीला माफ करणे म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाला विष पाजण्यासारखे आहे. नीतिशास्त्र सांगते की त्याला विसरून जा. त्याचे नाव, त्याच्या आठवणी आणि त्याने दिलेल्या वेदना तुमच्या मनातून आणि मेंदूतून खुलीपणे पुसून टाका, जणू काही त्याचे अस्तित्वच कधी नव्हते. एखाद्या नकोशा आठवणीप्रमाणे त्याला निरोप द्या. एका माणसासाठी यापेक्षा मोठा पराभव दुसरा असूच शकत नाही की त्याला पूर्णपणे विसरले गेले आहे. हाच त्याचा सर्वात मोठा पराजय आहे. मौन हे शत्रूला हादरवून सोडणारे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. जेव्हा कोणी तुमच्या समोर येऊन तुम्हाला मानसिक दृष्ट्या तोडण्याचा प्रयत्न करते, तुमच्या आत्मविश्वासाचे तुकडे करण्याचे कारस्थान रचते किंवा तुमच्या मनाला विचलित करण्यासाठी शब्दांचे बाण चालवते, तेव्हा तुमचे सर्वात मोठे शस्त्र असते मौन. हे ते मौन नाही जे भीती किंवा कमजोरी दर्शवते. हे ते मौन आहे जे वादळापूर्वीच्या शांततेसारखे असते, खोल, गूढ आणि प्रचंड ताकदवर. हे असे शस्त्र आहे जे एका शब्द न बोलता समोरच्याची प्रत्येक चाल निकामी करून टाकतं. मौन म्हणजे फक्त गप्प बसणं नव्हे, ती एक कला आहे, एक रणनीती आहे जी तुम्हाला मानसिक दृष्ट्या अजिंक्य बनवते. जेव्हा कोणी तुम्हाला चितावणी देण्याचा प्रयत्न करते, तुमच्या भावनांचा ठेस पोहोचण्यासाठी टोमणे मारते किंवा तुम्हाला कमी लेखण्यासाठी चाली खेळते, तेव्हा प्रत्युत्तर देणे स्वाभाविक वाटते. तुमचे मन म्हणते की काहीतरी बोल, स्वतःची बाजू मांड, पण थांबा, येथेच खरा खेळ सुरू होतो. प्रत्युत्तर देऊन तुम्ही समोरच्याला ती संधी देता जी त्याला हवी असते, तुमची ऊर्जा शोषून घेण्याची आणि तुम्हाला त्याच्या जाळ्यात अडकवण्याची. पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही त्याची संपूर्ण रणनीती उलटवून टाकता. तुमची शांतता त्याला गोंधळून टाकते, त्याला विचार करायला भाग पाडते की त्याचे वार काम करत आहेत की नाही. हे मौन तेव्हा अधिक प्रभावी ठरते जेव्हा तुम्ही ते जागरूकतेने आणि हेतूक स्वीकारता. हे असे मौन आहे ज्यात तुमचे डोळे उघडे असतात, तुमचे डोके सतर्क असते आणि तुमचे हृदय शांत. तुम्ही समोरचे जे प्रत्येक शब्द ऐकता, त्याचे हावभाव टिपता, तो कोणते शब्द वापरतोय, तो कोणाशी काय बोलतोय आणि त्याचा खरा हेतू काय आहे हे तुम्ही पाहता. हे मौन तुम्हाला बुद्धिबळाचे खेळाडू सारखे बनवतो, जो आपली चाल विचारपूर्वक चालतो. तुम्ही शांत आहात पण कमकुवत नाही. तुमची नजर समोरच्याच्या मनाचा भेद करत असते. तुमची शांतता समोरच्यासाठी एखाद्या चक्रव्यूहासारखी बनते. त्याला वाटते की त्याचे बोलणे तुम्हाला दुखावत आहे, तुम्ही आतून तुटत आहात. तो त्याच्या चाली अधिक वेगवान करतो आणि इथेच तो चूक करतो, कारण तुमची शांतता त्याला हळूहळू उघडी पाडत असते. तो त्याची सर्व रणनीती, त्याचे सर्व शस्त्रे उघडपणे तुमच्या समोर आणतो, हे न समजता की तुम्ही त्याच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहात. तुमच्या शांततेमुळे त्याला वाटते की तो जिंकत आहे, पण प्रत्यक्षात तो स्वतःच्या जाळ्यात अडकत चाललेला असतो. मौन ही केवळ समोरच्याला हरवण्याचे साधन नाही, तर तुमची स्वतःची मानसिक शक्ती टिकवून ठेवण्याचे साधन देखील आहे. जेव्हा तुम्ही प्रतिसाद देत नाही तेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा वाचवता. तुम्ही तुमचे मन त्या नकारात्मक विचारांपासून मुक्त ठेवता जे समोरची व्यक्ती तुमच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. हे मौन तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत करते. ही ती शक्ती आहे जी तुम्हाला आठवण करून देते की प्रत्येक संघर्षात सामील होण्याची गरज नसते.
काही लढाया शांत राहून आपल्या कामावर लक्ष देऊन आणि स्वतःची मन शांती टिकून जिंकल्या जातात. नीती धुरंधर म्हणाले होते की शब्दांपेक्षा ते मौन अधिक प्रभावी असते, जे समोरच्याला त्याच्या खऱ्या रूपाचा आस्वाद दाखवते. जेव्हा तुम्ही गप्प राहता तेव्हा तुम्ही समोरच्याला त्याच्या उणिवा दाखवण्याची संधी देता. तुम्ही त्यांना जाणीव करून देता की त्याची प्रत्येक चाल, प्रत्येक शब्द तुमच्या समोर निष्प्रभ आहे. हे मौन केवळ तुमच्या ताकदीचे प्रतीक नाही, तर ते समोरच्याला हे विचार करायला भाग पाडते की तो किती चुकीचा आहे. हे मौन कसे अंगीकारायचे, तर सर्वात आधी सावध राहा. शांत राहणे म्हणजे गाफील राहणे मुळीच नाही. प्रत्येक गोष्ट ऐका, समजून घ्या आणि त्याचं विश्लेषण करा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. चित्तावणीला बळी पडून उत्तर देणे सोपे असते, पण भावनांवर नियंत्रण मिळवणे ही खरी ताकद आहे. ध्येयावर लक्ष द्या. समोरच्याच्या बोलण्यात अडकण्याऐवजी आपल्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा. तुमचे यश हे सर्वात मोठे उत्तर आहे. स्वतःला वेळ द्या. मौन तुम्हाला विचार करण्यासाठी आणि योग्य रणनीती बनवण्यासाठी वेळ देते. आजची ही गोष्ट ते सर्वांसाठी आहे ज्यांचे स्वकीय त्यांच्या आत्म्याला जखमा देतात. सर्वात कठीण प्रश्न हाच येतो की ते तर आपले आहेत, त्यांना माफ करा. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, आपल्या माणसांना तुम्हाला मानसिक दृष्ट्या संपवण्याचा अधिकार असतो का? आपल्या माणसाचे का तुमच्या प्रत्येक आनंदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे असते का? नात्यांची अडोसा घेऊन कोणी तुम्हाला रोज विष पाजू शकतो का? उत्तर आहे नाही. म्हणून नात्याच्या नावाखाली भाबडेपणाने चालू नका. त्या व्यक्तीचा हेतू पाहून चाल. ज्ञानी पुरुषांची चेतावणी लक्षात ठेवा. घरातील शत्रू हा एक सायलेंट किलर आहे. तो अशी विष आहे जो तुमच्या नसानसात उतरते. तो तुमच्या आत्मविश्वासाला आणि स्वप्नांना संपवून टाकतो. मग काय करायचे? शांत राहा, पण तयारी करा. प्रत्युत्तर देऊ नका, पण प्रहार नक्की करा. योग्य वेळी आणि योग्य रीतीने लक्षात ठेवा. तुम्ही युद्ध लढत नाही आहात, तर तुम्ही तुमचे अस्तित्व वाचवत आहात. आणि जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा अचूक रणनीतीची प्रत्येक चाल तलवारीपेक्षा जास्त घातक असते. खऱ्या पुरंदराचा मंत्र म्हणजे आपल्या भावनांचा स्वामी बनणे. प्रत्येक टोमणा, प्रत्येक अपमान एखाद्या कागदासारखा फाडून फेकून द्या, पण त्या कागदावर लिहिलेला धडा नेहमी लक्षात ठेवा. शत्रूंना ती माणसाची सर्वात जास्त भीती वाटते जो तुटूक पडल्यानंतरही हसत उभा राहतो. कारण घरातील शत्रूची सर्वात मोठी अपेक्षा हीच असते की तुम्ही रडावे, तुम्ही हार मानली पाहिजे आणि नात्यांची भीक मागावी. आणि जेव्हा तुम्ही खामोश राहून स्वतःला मजबूत करता, तेव्हा तुम्ही त्याच्या प्रत्येक अपेक्षेवर पाणी फेरता. आपल्या माणसांच्या वेशात शत्रू भेटला तर नवर वाटू देऊ नका. हा संसाराचा नियम आहे. जो माणूस तुमच्या दुःखात तुम्हाला दोष देतो, तुमच्या यशाचा मत्सर करतो आणि तुम्हाला दररोज तुम्ही निरुपयोगी असल्याची जाणीव करून देतो, तो मग किती जवळचे नाते असला तरी तो आपला असू शकत नाही. हे कठीण आहे पण असंभव नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मुत्सद्दी धोरण कठीण आहे, तर हो, ते खरे आहे, पण अशक्य नाही. रडणे, वागणे, हार मानणे हे सोपे आहे का? मुळीच नाही. दुःख सहन करणे ही सुद्धा एक प्रकारे मोठी तपस्याच आहे. मग जेव्हा दोन्ही रस्ते कठीण आहे, तर तोच रस्ता का निवडू नये जो तुम्हाला बलवान बने? ती नीती काय वापरू नये जी तुम्हाला अपराजय बनवे? न लढता युद्ध जिंकणे हीच खऱ्या जाणकारांची सर्वात मोठी चाल आहे. न बोलता नित्य सिद्ध करणे आणि ताकद न दाखवता दबदबा निर्माण करणे, हे ज्याला जमले तो जिंकला. जेव्हा तुम्ही ही नीती अवलंबता तेव्हा प्रत्येक शत्रू, मग तो घरातील असो व बाहेरील, आपोआप नतमस्तक होतो. कारण कोणाला हरवणे सोपे आहे, पण अशा माणसाकडून जिंकणे अशक्य आहे ज्याने स्वतःवर विजय मिळवला आहे. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही नात्यांच्या नावाखाली विष पित राहणार की खरा योद्धा बनून त्याच विषाला आपल्या शक्तीत बदलणार? जर तुम्ही शांत राहून ही चाल खेळायला शिकला, तर एक दिवस तो शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकेल आणि तेव्हा तुम्हाला काहीच बोलावे लागणार नाही. तुमची शांतताच त्याचा सर्वात मोठा पराभव असेल. जय हिंद, जय भारत. अभ्यर्थ नीतीचा